महेंद्र सज्ज झालाय. पहिला चेंडू मात्र इथून पाड भरतीचे चेंडू आदळतोय. अगदी लाऊडली अपील इथून केली गेली होती, परंतु इथून पंचांना ती लाऊडली अपील मात्र फेटाळली आणि इथून पहिला चेंडू मात्र डॉट आलाय. अगदी चांगली मात्र इथून सुरुवात केली आहे गोलंदाज विठ्ठलनं. अगदी सॉरी गोलंदाज महेंद्र आपण पाहतोय चांगली सुरुवात करा अर्थानं केली गेली आपल्या टीमसाठी. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेग प्रचंड वेग पाहायला मिळाला चेंडूवरती आणि सरळ एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. अगदी डॉट चेंडू आलाय. लगातारचे 2 चेंडू इथून निर्धाव मात्र आले गेलेत. अगदी जयेश शेठ मात्र इथून आगमन अगदी व्यासपीठावरती येऊन आपण बसून घ्या. चला इथून पुन्हा एकदा सिंगल धाव आली. अगदी 2 चेंडू डॉट फेकले होते, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र ही सिंगल धाव आली. अगदी या सिंगलनं मात्र इथून धाव फलक मात्र इथून हलतंय. अगदी 1 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. चापेवाडी टीम थोडीशी संघर्ष करते धाब्यांसाठी. पिबनचं पहिलं षटक पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यामध्ये मात्र इथून खराब कामगिरी खऱ्या अर्थानं बॅटर कडून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चेंडू मात्र इथून डॉट फेकलाय. काय गोलंदाजी करतोय अगदी महेंद्र आपण पाहतोय. यस इथे जयेश पालांडे साहेबांकडनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी कोणताही फलंदाज असो, कोणत्याही फलंदाजानं मारला तरी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. येस इथून अजून एक चेंडू डॉट. 5 चेंडू मात्र या गोलंदाजानं फेकलेत. काय गोलंदाजी मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये करतोय. यावेळेस देखील खडे खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून बॅट आणि चेंडूचा संपर्क देखील झाला नाहीये, परंतु बाईच्या स्वरूपात ही एक धाव ऍड होईल. अगदी षटक क्रमांक पहिलं मात्र इथून कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. अगदी पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही. अगदी चाफेवाडी टीमसाठी अगदी दोन्ही फलंदाज मात्र सलामीसाठी आले होते. ते दोन्ही फलंदाज मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत, परंतु एकही मोठा फटका आला नाही. 2 या आकड्यावरती मात्र चाफेवाडी टीम मात्र जाऊन पोहोचली. अगदी पहिले षटक मात्र इथून कंप्लीट केला. अगदी महेंद्र काय गोलंदाजी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. यस आमच्या मैत्री चषकाचे आयोजक अगदी अनिल हिरबे साहेब मात्र इथून उपस्थित झाले. तर त्यासोबत ग्रुप ग्रामपंचायत वावरले अगदी गीताताई ठोंबरे, अगदी गीताताई ठोंबरे अगदी वावरले यांचे सदस्य यांचं देखील इथून शुभागमन झालंय. अगदी तुमचं देखील मात्र या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतोय. येऊन व्यासपीठावरती मात्र बसून घ्या. अगदी सामन्याचा मात्र इथून आनंद घ्यायचा आहे. इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दर्शन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि पहिला चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय. अगदी पहिला गोलंदाज देखील चांगला पाहायला मिळाला. अगदी महेंद्र त्यानं देखील मात्र फक्त 2च धाबा खर्च केल्या होत्या आणि इथे दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली अगदी दुसऱ्या बॉल वरती मात्र फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी आलाय मोठा स्ट्रोक सिक्सर. मस्तपैकी पापलेटचे उकार इथून मोठा स्ट्रोक आलाय. यावेळेस देखील बॅकफुटवर जाऊन मात्र हा पंच केला होता, परंतु इथून पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं मात्र चुकी केली. अगदी साधी सोपी झेल होती, परंतु ती धरणीला दान केली आणि इथून या चेंडूवरती सिंगल आली. अगदी विठ्ठलला मात्र इथून जीवदान दिलंय मात्र या क्षेत्ररक्षकानं. अगदी मागच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेचला होता. अगदी त्या संधीचं सोनं मात्र इथून करावं लागेल विठ्ठल या फलंदाजाला.
यावेळेस स्लोवर चेंडू अगदी गतीमध्ये परिवर्तन ऑफ कटर चेंडू मात्र त्याला छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु इथून डॉट चेंडू आलाय अगदी डॉट पर्सेंटेज थोडेसे मात्र वाढतायत चापेवाडी टीम साठी अगदी गोलंदाजी मात्र कसंही शेत मात्र चांगली करतोय अगदी गोलंदाज मात्र दर्शन आपण पाहतोय यावेळेस लोवर फुलटॉस अगदी बैठक शॉट पाहायला मिळतोय परंतु शतरक्षक देखील तैनात परंतु एकच धाव येईल या चेंडूवरती एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतय 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल अगदी थोडस मात्र इथून हळुवार पद्धतीने मात्र चाफेवाडी टीम मात्र धावफलक मात्र वाढवते अगदी 4 षटकांची ही मॅच आहे या 4 षटकामध्ये मात्र धाबा मात्र खर्च करायच्या खर्च सॉरी गोळा करायच्यात परंतु इथून धाब्यांसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये चाफेवाडी टीम यावेळेस देखील एक धाव आली 11 या आकड्यावरती मात्र इथून चाफेवाडी टीम जाऊन पोहोचेल अगदी खूप दूरवरचा प्रवास करून मात्र कसंही शेत देखील या स्पर्धेत मात्र दाखल झाली आहे त्यांचं देखील मनापासून मी स्वागत करतोय अगदी चाफेवाडी टीम देखील कशेळ विभागातून मात्र इथून दाखल झाली आहे त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय अगदी दोन्ही टीम मात्र एकामेकांच्या विरोधात खेळत असताना मात्र चांगला खेळ मात्र इथून करतायत प्रत्येक टीमला मात्र इथून विजय मिळवायचा आहे यावेळेस देखील चांगला स्ट्रोक अगदी एफर्ट कमालीचे राहिले होते क्षेत्ररक्षकाचे परंतु इथून 2 धावा इथून कंप्लीट केल्यात 2 धावांना धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 13 धावा धावफलकावरती अगदी दुसरं षटक मात्र इथून कंप्लीट झालाय आणि 13 या आकडा मात्र इथून गाठला गेलाय अजूनही 2 षटक मात्र इथून बाकी असतील या 2 षटकामध्ये कितपक मात्र चापेवाडी टीम जाऊन पोहोचेल अगदी लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल की काय मैदानाच्या आतमध्ये असं चित्र मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दिसत असताना अगदी 2 षटक आहेत अगदी 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या 12 चेंडू मध्ये किती धावा मात्र येतील अगदी 30 ते 25 धावा जरी आल्या ना तरी चाफेवाडी टीम चांगली वाटचालकडे मात्र इथून मार्गस्थ होईल परंतु त्या धावा मात्र इथून कोणत्या तरी एका बॅटरच्या इथे गोलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी आली आहे अगदी विकेट हॅट्रिक साठी अगदी जयेश पालांडे या साहेबांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय अगदी फलंदाजासाठी देखील षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये म्हणजे फलंदाजाला देखील संधी आणि गोलंदाजाला देखील संधी चला स्पीडअप करा वेळ खर्च करू नका अगोदरच मात्र इथून वेळ खर्च झालाय 12 धावा धावफलकावरती यावेळेस समोरच्या दिशेनं स्टेट ऑन द ग्राउंड हा फटका खेचलाय प्रोटेक्शन तैनात आहे त्या दिशेनं एकच धाव मिळेल या चेंडूवरती एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचती 13 या आकड्यावरती थोडंसं मात्र कासवाच्या गतीनं मात्र चाफेवाडी टीम धावतीय अगदी वेगानं मात्र धावफलक मात्र इथून वाढवावा लागेल कारण तुमच्याकडे फक्त 4 षटक दिली गेलेत या 4 षटकामध्ये तुम्हाला जितकं जावं ना तितकं मात्र इथून जावं लागेल परंतु इथून कसंही शेतचे गोलंदाज मात्र हवी ठरतायत या बॅटरवरती अगदी कोणताही मोठा फटका खेचू देत नाहीये पुन्हा एकदा एक धाव आली अगदी धावफलक पण पुन्हा एकदा वाढतंय 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली यावेळेस स्ट्रेट ऑन द ग्राउंड अगदी फटका मिडल ऑफ द बॅट वडर स्ट्रोक अगदी मनगटीचा वापर केला आणि सरळ फेकून दिलाय 6 धावेंसाठी आलाय सिक्सर ठोक डीजे
ब्लॉक होल्डचा मारा समोरच्या दिशेनं फटका चांगला होता परंतु प्रोटेक्शन तैनात केलं त्या दिशेनं. पुन्हा एकदा एक धाव येईल. 22 आकडा मात्र इथून गाठलाय. अगदी सलामीची जी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये जी दाखल झाली होती ना ती अजूनही तळ ठोकून उभी आहे परंतु धाबा मात्र वेगानं येत नाहीये आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र समोरच्या दिशेनं अगदी शतरक्षक पाहतच राहिल्या चेंडूकडे. अगदी चेंडू मात्र सीमा रेखा पार. वन बाउन्स चौकार. षटक देखील इथून कंप्लीट झालाय. तिसरा षटक मात्र कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचत्या अगदी 26 या आकडावरती. अगदी शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. कुठेतरी या शतरक्षकानं मात्र इथून चुकी केली. अगदी जर झेलवरती जर आला असताना शतरक्षक तर कदाचित मात्र ती झेल देखील झाली असती परंतु जर अडवण्याचा प्रयत्न देखील केला असताना तरी तो चेंडू मात्र आडला गेला असता परंतु शतरक्षकानं मात्र थोडासा वेट केला आणि तिथून सरळ चेंडू मात्र त्याच्या डोक्यावरून सीमा पार. 4 धाब्यांसाठी झालेला फरार. अगदी 4 धाबा आल्या होत्या आणि 4 धाब्यांना मात्र 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चाफेवाडी टीम अगदी गोलंदाजी मात्र चांगली केली जाते परंतु शतरक्षक थोडस मात्र इथून साथ देत नाही गोलंदाजाला. यावेळेस मिडल ऑफ द बॅट फटका दमदार पाहायला मिळतोय. अगदी मिड विकेट रिजन क्लिअर केलाय. 6 धाब्यांसाठी आलाय सिक्सर. षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचं स्वागत केलंय. योगेश आलाय त्याचं स्वागत मात्र या षटकारानं केलंय. तदनंतर जर पाहिला तर दुसरा चेंडू मात्र इथून निर्धाव फेकलाय. अगदी प्रत्येक गोलंदाज येतो पहिला मोठा फटका जरी आला ना तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अगदी चांगली गोलंदाजी मात्र इथून राहिली गेली आहे कसई शेतच्या गोलंदाजाकडनं. यावेळेस देखील समोरच्या दिशेनं मात्र ऑन साईडला फटका. एक धाव वेगानं कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल जरूर होता परंतु इथून थांबवलंय स्वतःला. अगदी एकच धाव येईल या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल. अगदी 33 या आकड्यावरती 33 धाबा धावफलकावरती. अगदी पहिला सामना पाहिला होता. अगदी 57 धावा मात्र इथून कुठून काढल्या होता. त्यात चेस करत असताना मात्र पाली टीम देखील चांगलं संघर्ष केलं होतं पण यावेळेस दमदार स्ट्रोक. अगदी फक्त दिशा दिली फुलटॉस बॉलला आणि सरळ फेकून दिलाय. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय. अजून एक सिक्सर. बाट मधून हा स्ट्रोक पाहायला गेला. अगदी काय स्ट्रोक होता. अगदी ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला आणि सरळ फेकून दिला. 6 धाब्यांसाठी यावेळेस देखील चांगला फटका आहे परंतु तिथे शतरक्षक आहे. दुहेरीचा कॉल होता परंतु तिथं थांबवलंय. अगदी एकच धाव पुन्हा एकदा धावफलकावरती लागली जाईल. अगदी चांगला क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी मोठा फटका आल्यानंतर लगेचच सिंगल देऊन स्ट्राईक रोटेट करतायत अगदी दोन्ही फलंदाज. धावफलक 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचले म्हणजे चांगल्या टार्गेटकडे मात्र इथून वाटचाल केली आहे चाफेवाडी टीमनं. यावेळेस देखील ब्लॉक होल्डचा मारा. अगदी गॅप मध्ये स्ट्रोक. अगदी चेंडू मात्र जाईल सीमा रेखा पार. 1 बाउन्स. 4 धाबा. ठोक डीजे. चौथं षटक देखील इथून कंप्लीट झालाय. धाव फलक जाऊन पोहोचले 44 या आकड्यावरती. इथून 45 धाब्यांचं टार्गेट मात्र इथून सेट केलाय कसई शेतच्या विरोधात. इथून जाऊया सत्कार समारंभाकडे. अगदी या स्पर्धेला भेट देण्यासाठी अगदी ग्रुप ग्रामपंचायत वाबरले सदस्य गीताताई ठोंबरे मॅडमचं मात्र इथून आगमन झालं होतं. त्यांचं मात्र इथून मान सन्मान केला जाईल.
मी विनंती करतोय आमचे मुख्य आयोजक नागेश उघडा यांच्या हस्ते मात्र इथून मान सन्मान केला जाईल। अगदी मी प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आज पाहतोय अगदी आमच्या गीताताई ठोंबरे प्रत्येक टुर्नामेंट साठी अगदी हजेरी लावताना मी बराचदा पाहिलंय। अगदी क्रिकेटचं खऱ्या अर्थाने ही आवड अगदी गावदेवी भिलवले क्रिकेट संघासाठी अगदी खरंच पाठिंबा खऱ्या अर्थानं म्हणून पाहिलं जातं। अगदी कुठेही मॅच असो ते बघण्यासाठी मात्र उपस्थित राहतात। अगदी तुमचं देखील सहर्ष असं स्वागत करूया। तदनंतर मैत्री चषकाचे दमदार आयोजक अगदी 3 बाईक ठेवण्याचा विक्रम मात्र कर्जत मध्ये पहिल्यांदाच मात्र इथून रचला गेला होता। याचे दमदार आयोजक अगदी अनिल दादा हिरवे यांचं इथून मान सन्मान केला जाईल। अगदी आदिवासी समाजासाठी मात्र सुवर्ण मात्र संधी निर्माण करून देणारे व्यक्तिमत्व। चला भिलवले टीम आपण टॉस साठी या आणि गवलनवाडी टीम चला या आपण टॉस मात्र इथून अनिल हिरबे आणि मी विनंती करतोय गीताताई ठोंबरे यांच्या शुभ हस्ते मात्र इथून टॉस केला जाईल। गवलनवाडी त्याच्या विपक्षात खेळताना आपण पाहू शकाल अगदी भिलवले ठाकूरवाडी व्हाईट कार्ड एंट्री खऱ्या अर्थानं मिळाली। मोठा टीमनं मात्र अगदी वेळेवरती मात्र इथून फसवणूक केली आयोजकांकडनं। त्या कारणास्तव मात्र भिलवले टीमला मात्र इथून बोलवलं गेलं आणि आमच्या शब्दाला मान देऊन मात्र इथे उपस्थित झाले त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो। चला पूर्वार्धाचा खेळ मात्र इथून कंप्लीट झाल्यानंतर मात्र उत्तरार्धाला सुरुवात होईल। या वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये घडले काय अगदी बॅकफुटवर जात असताना कटचा हा फटका जाईल सीमारेखा पार। पहिल्या चेंडूवरती मात्र इथून आक्रमण केलंय फलंदाजानं आणि पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार। अगदी 45चं टार्गेट मात्र इथून सेट केलं गेलंय चापेवाडी टीमनं आणि त्याचा पाठला करत असताना गवळणवाडी टीमनं मात्र पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार। सॉरी कसंही शेत या वेळेस देखील चांगला फटका अगदी मिडल ऑफ द बॅट लॉंग ऑनच्या डोक्यावरून अजून एक मोठा स्ट्रोक ठोकलाय सिक्सर। देखील फटका दमदार पाहायला मिळतोय अगदी लॉंग लेग रिजनला मात्र इथून क्षेत्ररक्षक चेस करतोय परंतु इथून शेवटच्या क्षणाला मात्र अडवणी चांगली झाली आहे। अगदी क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळालं जरूर परंतु 2 धावा मात्र इथून रोखू शकणार नाहीये। 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल अगदी 12 या आकडावरती डबल डिजिट मध्ये मात्र इथून कसंही शेत पाहायला मिळतीये। अगदी चाफेवाडी त्यांच्या विरोधात खेळत असताना टॉस जिंकल्यानंतर मात्र बॅटिंगचा निर्णय घेतला होता तू थोडासा मात्र इथून अंगलट ठरतो की काय असं मात्र इथून पाहायला मिळतोय।
परंतु इथून प्रथम बॅटिंग करते अगदी कसई शेत, त्यानं मात्र 2 चेंडूवरती 2 मात्र मोठे फटके खेचले. या वेळेस देखील दमदार स्ट्रोक, अगदी वेगानं चेंडू मात्र ट्रॅव्हल करत होता, परंतु प्रोटेक्शन तैनात होतं आणि तिथे टिपली या झेल. फलंदाज मात्र इथून होतोय बाद. रमेश बॅक टू डगआउट. अगदी धाब्यांचा वेग खऱ्या अर्थानं वाढत गेला होता. तदनंतरचा हा ब्रेक थ्रू खऱ्या अर्थानं गोलंदाजानं मिळवून दिलाय. विठ्ठल आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. खऱ्या अर्थानं P1चं पहिलं षटक आहे, कारण 38 सर्कलच्या बाहेर मात्र 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या दिशेनं मात्र आज क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. अगदी 38 सर्कलचा बाहेर, परंतु त्याचा फायदा मात्र इथून फलंदाजांना उचलला गेला आहे, परंतु त्यांना विकेट देखील इथून मिळवून दिले आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक मात्र इथून पहिलं कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलंय अगदी 12 या आकड्यावरती. अगदी चांगलं कमबॅक खऱ्या अर्थानं गोलंदाजानं केलंय. विठ्ठल या गोलंदाजानं अगदी 2 चेंडूमध्ये 10 धावा मात्र इथून खर्च केल्या होत्या. अगदी पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र 6 धावा आल्या होत्या, तदनंतर तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती आणि चौथ्या चेंडूवरती डॉट बॉल आला आणि 5व्या चेंडूवरती विकेट आली आणि शेवटचा चेंडू मात्र इथून डॉट फेकला होता. काय गोलंदाजी मात्र इथून राहिली गेली. अगदी कमबॅक केलं होतं गोलंदाजांना, परंतु इथून आता जे गोलंदाज येतील त्यांना मात्र इथून काम चोखपणे बजावायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, अगदी जो प्रयत्न करेल ना त्याला मात्र यश मिळेल, परंतु जो सर्वाधिक मात्र इथून प्रयत्न करेल त्याला मात्र इथून यश मिळेल. अगदी दोन्ही टीम मात्र इथून प्रयत्न करतायत, परंतु या स्पर्धेत मात्र एकाच टीमचे मात्र इथून स्वप्न पूर्ण होणार. अगदी एक टीम मात्र अशेभूत नजरेनं मात्र घरच्या रस्त्याला मात्र जाणार आणि एक टीम मात्र इथे मात्र खेळण्याची पुन्हा एकदा संधी मिळेल. ते पहिला चेंडू आणि फुल केलाय चेंडू, सालाय सक्सेसफुल. अगदी मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय, सिक्सर. गोलंदाजी ट्रॅक वरती दिनेश आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती मात्र त्याचं स्वागत केलंय या षटकारानं. या वेळेस वेगानं मात्र चेंडू हाताळलाय. अगदी पंच इथून मात्र आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. अगदी वाईट चेंडू आलाय. अगदी वन बाउंडची ताकीद देखील इथून गोलंदाजाला मिळाली आहे. अगदी पुन्हा एकदा असं चेंडू मात्र जर हाताळला तर पुन्हा एकदा खराब मात्र इथून दिला जाईल. ही ताकीद मात्र इथून गोलंदाजाला दिली आहे. थोडासा मात्र प्रेशर मध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. या वेळेस ऑर्डर स्ट्रोक, अगदी बाकफूट वरती मात्र जागा केली आणि पॉइंटच्या डोक्यावरून ठोकलाय. मोठा स्ट्रोक आलाय, सिक्सर. फेडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये आला. या वेळेस देखील फटका फसलाय डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक
आणि इथून टिपलिया झेल आणि संपवलाय बॅटर महेंद्रचा खेळ. अगदी फलंदाज होईल बाद. परंतु इथून विकेट किपरनं मात्र चांगलं मात्र क्षेत्ररक्षण केलंय. अगदी डॉट चेंडू पाहायला मिळेल. अगदी चांगली गोलंदाजी मात्र इथून करायची आहे. 45चं टार्गेट मात्र इथून सेट केलंय चापेवाडी टीमनं. त्याचा पाठला करत असताना आतापर्यंत 25 धावा मात्र धाव फलकावरती आल्यात. यावेळेस मात्र फटका दमदार पाहायला मिळतोय. अगदी मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र सरळ फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी येतोय बिग हिट सिक्सर. जो बॅटर येतो तो मात्र डगआउटच्या रस्त्यानं मात्र सेट होऊन येतो की काय असंच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अगदी चांगला स्ट्रोक यावेळेस देखील वडा स्ट्रोक अगदी मिडल ऑफ द बॅट आणि फटका मात्र दमदार पाहायला मिळतोय. अगदी नजाकत पाहिली या फटक्यामध्ये आणि ताकद देखील पाहिली. दोन्ही मात्र एकत्र मिळून चेंडू मात्र सीमा रेखा पार आलाय सिक्सर. अगदी दुसरं षटक मात्र इथून कंप्लीट झालंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 या आकडावरती. अगदी पूर्णपणे हवा मात्र इथून काढण्याचं काम मात्र केलंय. कसई शेतचे हे दोन्ही बॅटर अगदी सागर हा फलंदाज सॉरी गोलंदाज सागर आलाय. अगदी सागर गोलंदाजी ट्रॅक वरती. धाबा मात्र इथून कमी राहिल्यात. अगदी 8 धाबा मात्र इथून डिफेन्स करायच्या 12 चेंडू मध्ये. परंतु इथून बॅटर देखील मात्र चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. अगदी नरेश त्याच्या जोडीला मात्र सुद्धामला आपण पाहतोय. सुद्धाम आल्या डॉट चेंडू जरूर मात्र इथून केला होता परंतु 2 लगातारचे मात्र सिक्सर पाहायला मिळाले. यावेळेस मात्र फटका फसलाय. डाऊन द बॉल मात्र इथून विकेट किपर टिपलिया झेल. अजून एक फलंदाज मात्र इथून येईल मैदानाच्या बाहेर. अगदी बिलवले टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. चला इथून जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी चापेवाडी टीम देखील आता सामना सोडायला तयार नाही. अगदी विकेट आली आहे. यावेळेस देखील बॅटची कडा पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये मिळतोय कसई शेतच्या मात्र टीमला. आणि इथून बॅक टू बॅक 2 विकेट मैदानाच्या बाहेर आल्यात. आता कहाणी में ट्विस्ट निर्माण झालाय. अगदी 12 चेंडू 8 ची गरज होती आणि समीकरण आता आलंय अगदी 10 चेंडू आणि 8 धाब्यांची इथून गरज. सामना कोणीही जिंकला नाहीये आणि कोणीही हारला नाहीये. अगदी जर पाहिलं ना क्रिकेट मात्र सरड्यासारखा गेम आहे. अगदी कधी रंग बदलेल हे मात्र सांगू शकत नाहीये. तसा हा क्रिकेटचा खेळ खऱ्या अर्थानं
आज मात्र इथून पळसदरी ठाकूरवाडी चषक मात्र इथून रंगला गेलाय. 5वी रात्र मात्र इथून मैदान आपण पाहतोय. अगदी आज कोण मात्र इथून बाजी मारणार हे देखील आज पाहावं लागेल. अगदी 4 दिवसांमध्ये 4 मात्र इथून बक्षीस पात्र संघ आम्हाला मिळाले जरूर. अगदी आजच्या दिवशी मात्र कोण मात्र इथून बाजी मारेल हे देखील पाहावं लागेल. सामना मात्र रफ आणि टफ पाहायला मिळतोय. अगदी 2 बॅक टू बॅक मात्र विकेट मैदानाच्या बाहेर जरूर आल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेशला आपण पाहतोय. या वेळेस सेन्सिबल क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. अगदी विकेट हॅट्रिकची संधी होती परंतु इथून ती गमावली आहे आणि इथून लेझी क्रिकेट मात्र सापेवाडी टीमच्या या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळतोय. अगदी एकच धाव होती ती मात्र इथून डोळ्यात देखत चोरी केली आणि दुहेरीत मात्र इथून कंप्लीट केले आणि 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल. अगदी 39 या आकड्यावरती आता इथून मात्र 6 धावसंख्येची गरज असेल. अगदी कसंही शेत टीमला चेंडू शिल्लक पाहायला मिळतील. अगदी 9 चेंडू 6 धावा. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅटरनं स्वतःला झोकून दिलं होतं परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झालाच नाहीये आणि इथून डॉट चेंडू फेकलाय. जरी 4 ते 5 धावा शेवटच्या षटकामध्ये जरी राहिल्या ना तरी मॅचला मात्र इथून मजा येईल. कारण चापेवाडी टीम देखील मात्र सामना सोडायला तयार नाहीयेत. यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. अगदी डॉट चेंडू मात्र इथून आलाय. अगदी मॅच मात्र रफ आणि टफ पाहायला मिळते. 2 षटकामध्ये अगदी चांगली धाव संख्या रोखली होती कसंही शेट टीम ना परंतु इथून 3ऱ्या षटकाला मात्र इथून जसा मात्र गोलंदाज सागर आला त्यानं मात्र इथून कमबॅक खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी करून दिलाय. अगदी षटक क्रमांक 3 देखील इथून कंप्लीट झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय अगदी 40 या आकड्यावरती. म्हणजेच आता कंपल्सरी 5 धाबा बनवाव्या लागतील. 6 चेंडू 5 धाब्यांची इथून गरज असेल. अगदी मल्हार जाधव अगदी कलोते गावचे हे व्यक्तिमत्व आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक असं स्वागत असेल. आज पुन्हा एकदा कलोते मोकाशी टीम मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अगदी परवाच्या दिवशी मात्र थोडीशी मात्र खराब कामगिरी जरूर पाहिली होती कलोते मोकाशी टीमला परंतु पुन्हा एकदा आज मात्र इथून संधी मिळाली आहे. अगदी वाईट कार्ड एंट्री देखील त्यांना मिळाली आहे आणि त्या संधीचं आज मात्र इथून सोनं करायचं आहे. अगदी आज जिंदीनं मात्र इथून उतरेल कलोते मोकाशी टीम. तत्पुरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना रफ आणि टफ पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजीसाठी मात्र धुंदा आलाय आणि 5 धावा हॅलो 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 चेक हॅलो. चला इथून पहिल्या चेंडूवरती आली आहे सिंगल. अगदी धुंदा गोलंदाजी ट्रॅकवरती 5 धावा मात्र त्याला डिपेंड करायच्यात मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर मात्र इथून स्ट्राईक एंड वरती सुदाम आणि इथून खराब चेंडू पंचांना घोषित केला. इट इज नो बॉल आणि इथून आलाय चौकार आणि इथून सामना फिनिश. कसंही शेत मात्र इथून जिंकली. पुढील वाटचालीसाठी देखील माझ्याकडून शुभेच्छा असतील आणि चापेवाडी टीमने देखील चांगला मात्र इथून परफॉर्मन्स दाखवला. अगदी शेवटपर्यंत सामना मात्र इथून सोडला नव्हता. अगदी शेवटपर्यंत मात्र प्रयत्न करत होते परंतु थोडेसे प्रयत्न मात्र इथून कमी पडले आणि इथून आता घरच्या रस्त्याला मात्र इथून जावं लागेल. अगदी आता एका वर्षाची वाट पाहावी लागेल या स्पर्धेची. अगदी पळसदरी ठाकूरवाडी चषक खऱ्या अर्थानं जेव्हा जेव्हा येतो ना सर्व टीमला मात्र उत्कंठा लागते. आम्हाला मात्र या स्पर्धेत खेळायचं आहे आणि आज कासगाव टीमचा कर्णधार आपण आयोजकांची संपर्क साधा.